नमस्कार. आज एकदा मी पुन्हा तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात नवीन अपडेट या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच लगेच सबस्क्राईब करून घ्या. कारण सर्वात आधी याच चॅनलवर मी अपडेट देत असतो. तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात पुन्हा एकदा नवीन अपडेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर आता माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा डीबीटीचा वितरणाचा टप्पा या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि हा राज्यस्तरीय कार्यक्रम आहे. तर यामध्ये 1 ऑगस्ट पासून तर 31 ऑगस्ट पर्यंत ज्या महिलांनी आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सबमिट होऊन त्यांचे अप्रूव्ह झालेले आहे अशा लाडक्या बहिणींचे अर्ज या ठिकाणी छाननीला सुरुवात झाली आहे आणि अर्जाची छाननी करून 31 ऑगस्टला नागपूर येथे सन्मान निधी हा या ठिकाणी वितरित केला जाणार आहे. तर अशा पद्धतीची अपडेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर 1 ऑगस्ट पासून जे अर्ज प्राप्त झालेले आहेत त्याची छाननी केली जाणार आहे किंवा छाननी झालेली आहे. तर पहिल्या टप्प्यात जो पुणे येथे कार्यक्रम झाला त्यामध्ये 1 जुलै ते 31 जुलै मधले पात्र अर्ज त्यापैकी 1,08,00,000 लाभार्थ्यांना सन्मान निधी वितरित झालेला आहे. आता 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये 1 ऑगस्ट पासून तर 31 ऑगस्ट पर्यंत जे अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यांची छाननी सुरू झालेली आहे. जवळपास 45 ते 50 लाख इतक्या लाभार्थ्यांना सन्मान निधीचे वितरण नागपूर येथे केले जाणार आहे. तर हा एक मोठा अपडेट या ठिकाणी माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये पाहायला मिळत आहे. जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या ठिकाणी भरला असेल आणि तो अर्ज अप्रूव्ह झाला असेल तर सर्वात आधी तुम्हाला एक काम करून घ्यायचे आहे. जर आपण हे काम केले तरच आपल्या खात्यामध्ये या ठिकाणी 31 ऑगस्टला पैसे हे जमा होणार आहे. तर पहा, तर तुम्हाला सर्वात आधी तुमच्या बँकेचे आधार लिंकिंग स्टेटस या ठिकाणी चेक करायचे आहे. मी अर्ज भरत असताना बऱ्याच महिलांचे असे या ठिकाणी प्रॉब्लेम मला या ठिकाणी पाहायला मिळत आहे की त्यांना असं वाटते की बँक सोबत आपले आधार झालेले आहे, पण जेव्हा सीडिंगचे स्टेटस आपण या ठिकाणी चेक करतो ते इनऍक्टिव्ह या ठिकाणी दाखवत आहे. तर जर तुम्हाला 31 ऑगस्टला पैसे या ठिकाणी जर पाहिजे असेल तर आपण बँकचे सीडिंग स्टेटस आता चेक करून घ्या आणि सीडिंगचे स्टेटस हे इनऍक्टिव्ह दाखवत असेल तर आत्ताच्या आता तुमच्या बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड सोबत नेऊन ते बँकेला लिंक करून घ्या. कारण लिंक करण्यासाठी जास्तीत जास्त 1 ते 2 दिवसाचा वेळ या ठिकाणी लागतो आणि सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह झाल्यानंतर लगेच आपल्याला या सन्मान निधीचा फायदा या ठिकाणी घ्यायला मिळणार आहे. तर आपल्या बँकेचे सीडिंग स्टेटस किंवा बँकचे आधार लिंकिंग स्टेटस मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने चेक करायचे आहे हे याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही तुमच्याच मोबाईलवरून सीडिंग स्टेटस मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला चेक करून घ्यायचे आहे. तर पहा, नमस्कार. आज मी तुम्हाला या ठिकाणी बँक आधार लिंक स्टेटस कशा पद्धतीने आपल्या मोबाईलवरून चेक करायचे हे इथे मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवणार आहे. तर सर्वात आधी आधार लिंकचे बँकेसोबत असलेले स्टेटस चेक करण्यासाठी सर्वात आधी आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथे गुगलच्या सर्च बॉक्समध्ये आपल्याला माय आधार असे टाईप करायचे आहे. माय आधार आणि क्लिक करायचे आहे. त्यानंतर सर्वात पहिला पर्याय तुम्हाला या ठिकाणी माय आधारची साईट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल इथे. पण आता आपल्याला या ठिकाणी आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचे आहे. माय आधार आणि त्याच्याखाली लिहिलेलं आहे पहा आधार सर्व्हिसेस, इथे आपण क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर
पेज ओपन होणे हे पूर्णतः आपल्या मोबाईलच्या नेटवर्कच्या स्पीडवर अवलंबून असते आणि कधीकधी सर्व्हर डाऊन जर असलं तर पेज ओपन व्हायला वेळ लागतो. तर आता इथे थोडा वेळ लागत आहे. तर आता पेज ओपन झालेला आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला आधार लिंकिंग स्टेटस हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे आणि या ठिकाणी आधार लिंकिंगचे 2 पर्याय तुम्हाला दिसत आहे. तर यामध्ये बँक सीडिंग स्टेटस हा आपल्याला पर्याय निवडून घ्यायचा आहे. इथे लिहिलेले आहे बँक अकाउंट लिंकिंग स्टेटस व्ह्यूज युअर आधार अँड यू बँक अकाउंट लिंकिंग स्टेटस असे या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर आपल्याला इथे क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर वेलकम टू माय आधार असे या ठिकाणी लिहून आलेले पेज आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर आपल्याला आता बँक सीडिंग स्टेटस हा पर्याय या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपला आधार क्रमांक टाकायचा आहे. आता मी माझा आधार क्रमांक टाकतो. माझा आधार क्रमांक मी टाकलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला हा कॅप्चा टाकायचा आहे. तर कॅप्चा एक तर तुम्ही या ठिकाणी पाहून टाकू शकता किंवा इथे एक स्पीकरचा साईन दिलेला आहे तर तिथे पण क्लिक करून तुम्ही कॅप्चा ऑटोमॅटिकली इथे रीड होतो. जर आपल्याला पाहण्याचा काही प्रॉब्लेम असेल तर आपण या ठिकाणी अशा पद्धतीने पण कॅप्चा हा माहीत करू शकतो. तर आता मी कॅप्चा टाकतो. आता माझा कॅप्चा टाकून झालेला आहे. आता लॉग इन विथ OTP वर क्लिक करतो. लॉग इन विथ OTP वर क्लिक करतो. त्यानंतर या ठिकाणी सक्सेसफुल जनरेट 1 टाइम पासवर्ड असे लिहिलेले आहे. आता हा OTP तुमच्या मोबाईलवर आलेला असेल. मी आता इथे OTP टाकतो. OTP टाकून झाल्यानंतर इथे लॉग इनच्या बटनावर क्लिक करतो. लॉग इन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे पेज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर तिथे आता पहा वरती कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन असे लिहिलेले आहे आणि सोबत आधारचा खाली नंबर या ठिकाणी शेवटले 4 अंक आपल्याला लिहिलेला दिसत आहे. तसेच बँकेचे नाव या ठिकाणी माझ्या बँकेचे नाव स्टेट बँक ऑफ इंडिया असे लिहून आलेले आहे आणि बँक सीडिंगचे स्टेटस हे या ठिकाणी ॲक्टिव्ह दाखवत आहे आणि लास्ट अपडेट 27/11/2017 इथे दाखवत आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या आधार लिंकसोबत बँकेचे स्टेटस या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. जर आपले स्टेटस या ठिकाणी इनॲक्टिव्ह दाखवत असेल तर आपण आपल्या बँकेमध्ये जाऊन आपले आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर लिंक झाल्यानंतर आपण आपल्या बँकेचे खाते लिंक झाले किंवा नाही अशा पद्धतीने घरच्या घरी आपण चेक करू शकता. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही या चॅनलवर अशाच पद्धतीचे व्हिडिओ नवीन अपडेट या ठिकाणी घेऊन येत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.